जेव्हा कधी आपल्याला फरसाण चिवडा खायची इच्छा होते तेव्हा आपण दुकानातून पॅकेट फूड म्हणून घेऊन येतो आणि आपण खातो. पण ते कसे बनवलेले आहेत, त्यामध्ये काय गोष्टी वापरलेल्या आहेत हे आपल्याला माहिती नसतं. पण हे जर आपण सहज घरी बनवू शकलो तर किती सोपं. तर आज आपण ह्याच पद्धतीने आज मक्याचा चिवडा बनवणार आहोत. आता थांबा, इथे एवढं तेल बघून घाबरू नका. हे तेल मी माझ्याकडे ऑर्डर होती मक्याच्या चिवड्याची म्हणून वापरलेलं आहे. तर सर्वात प्रथम तुम्ही थोड्या प्रमाणात पण तेल वापरू शकतात. इथे मी 1 वाटी डाळी घेतलेली होती, ते व्यवस्थित खरपूस भाजून घेतलेली आहे तेलामध्ये. आता इथे तुम्हाला तेल कमी वापरायचं आहे तर थोडं थोडं 2-2 चमचे टाकून पण तुम्ही तेल वापरू शकतात. 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. आता हे सगळं प्रमाण आपण अर्धा किलोच्या मक्याच्या चिवड्यासाठी वापरलेले आहे. तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त हे जिन्नस करू शकतात. इथे मी थोडेसे मनुका, थोडेसे काजू, थोडेसे बदाम असे घेतलेले आहेत. अगेन परत तुम्हाला ह्यामध्ये कमी जास्त किंवा तुम्हाला काही आवडत नसेल तर तुम्ही इथे स्किप करू शकतात. हे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. छान भाजलं, क्रिस्पी लागतात ते खाताना मक्याच्या चिवड्यामध्ये. तर ह्यामध्ये आपण सुकं खोबरं घेतलेलं आहे, अर्धी वाटी घेतलेली आहे. हे सगळं जेव्हा तुम्ही बनवता तेव्हा 2-2 चमचे टाकून तुम्ही शॅलो फ्राय करून पण ही वापरू शकतात. आता माझ्याकडे क्वांटिटी भरपूर होती तर विचार केला चला आपण आपल्या सख्यांना दाखवूया की घरच्या घरी सोप्या पद्धतीने आपण हा फराळ किंवा संध्याकाळी लागणारं आपल्याला थोडंफार जे लागतं चिवडा वगैरे ते कसं बनवू शकतो. म्हणून मी त्यातल्या त्यात ह्यामध्ये दाखवलेलं आहे. इथे मी 3 ते 4 बिडग्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 10-12 कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत. आता ही जेव्हा आपली तळली की आपल्याला बाकीच्या जिन्नसवर ऍड नाही करायची आहे, ही वेगळ्या प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. इथे मी अर्धा किलो मका घेतलेला आहे. हे रेडीमेड मका आहे जे बाहेर तुम्हाला सहज मिळू शकते. हे पॅकेट ते आपल्याला व्यवस्थित मकाचे कॉर्नफ्लेक्स म्हणतात त्याला, कॉर्नफ्लेक्स तुम्हाला सहज हे बाहेर मिळू शकतील. तर तुम्ही हे घ्यायचं आहे अर्धा किलो आणि आपल्याला गरम तेलामध्ये ह्याला जसं आपण पापड कसं भाजतो तसं गरम तेलामध्ये आपल्याला क्रिस्पी भाजून घ्यायचं आहे. हे मी 2 बॅचमध्ये तळलेले होते. आता ह्यामध्ये आपल्याला जे सर्वात महत्वाचं जिन्नस आहे जे तुमच्या चिवड्याची चव वाढवतं ते म्हणजे ही पावडर. त्यामध्ये आपण 2 चमचे मी इथे पिठी साखर घेतलेली आहे, 1 चमचा मी मीठ घेतलेलं आहे, 1 चमचा आमचूर पावडर घेतलेली आहे, 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हिंग टाकून ही पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आता ह्यामध्ये परत तुम्हाला जर गोड थोडेफार जास्त आवडत असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवू शकतात. आता हे पण तळलेलं आहे त्याच्यामध्ये ही पावडर व्यवस्थित टाकायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. व्यवस्थित कोट गेली पाहिजे प्रत्येक जिन्नसला. आणि इथे तुम्हाला तुमची क्वांटिटी जास्त असेल चिवड्याची तर तुम्ही ह्यामध्ये जे प्रमाण मी सांगितलेलं आहे त्या प्रमाणामध्ये थोडंफार कमी जास्त तुम्ही करू शकतात आवडीप्रमाणे. किंवा शेवटला सगळं मिक्स केल्यानंतर तुम्हाला वाटते की बाबा थोडंफार कमी आहे तर त्या शेवटलाही वरून तुम्ही भुरभुरू शकतात ही पावडर. तर आपण हे थोडेसे कॉर्नफ्लेक्स पहिले टाकलेले आहेत, नंतर त्यावरती तळलेली मिरची आणि कढीपत्ता टाकून थोडंसं मिक्स करून घ्यायचं. थोडं गरम आहे त्यामुळे हळुवारपणे आपल्याला हे करायचं आहे. नंतर ही दुसरी बॅच मी टाकलेली आहे. आता पहिली बॅच थोडी मी खरपूस बनवलेली आणि दुसरी जी होती ती थोडी अशी जास्त खरपूस म्हणजे जास्त कलर येईपर्यंत ती भाजली नव्हती. तर त्याने होतं काय, क्रंचीनेस जो येतो ना आपल्या चिवड्याला मस्तच. त्यामुळे या पद्धतीने बनवा, महिनाभरही टिकतं. मस्त एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवा आणि नेहमीचे तुमचे जे पैसे जातात बिस्किटांसाठी टोस्टसाठी ते जाणार नाहीत आणि तुम्ही घरच्या घरी हेल्दी फूड खाल. तर नक्की बनवा आणि सांगा कसं झालं आहे ते.